मित्रांनो, जनरली आपल्याला एखादं डिसिजन घ्यायचं असेल तर आपण त्या डिसिजनचे फायदे आणि तोटे काय असतील त्याची लिस्ट बनवतो. परंतु जर फायदे हे तोट्यांपेक्षा जास्त झाले तर आपण ती गोष्ट करतो का किंवा ती गोष्ट केली पाहिजे का? तर असं नाही आहे. जर तुम्ही अशा प्रकारे फायदे आणि तोटे म्हणजेच प्रोज आणि कॉन्स यांची यादी कधी बनवली असेल तर तुम्हाला लक्षात आलं असेल की फायदे आणि तोटे यांची संख्या कधी समान नसते. कधी फायदे जास्त असतात तर कधी तोटे जास्त असतात. परंतु फक्त प्रोज आणि कॉन्सची संख्या बघून आपण डिसिजन घेऊ शकत नाही. कधी कधी आपल्याला एखाद्या गोष्टीचा तोटा एकच असतो, फायदे खूप असतात, परंतु तो तोटा इतका मोठा असतो किंवा इतका महत्त्वाचा असतो की त्याच्यापुढे इतर सर्व फायदे देखील पुरेसे पडत नाहीत आणि अशा वेळेला ते डिसिजन आपण न घेणं उचित असतं. मित्रांनो, हे ठरवणं थोडंसं कठीण आहे, परंतु त्यासाठी एक डिसिजन मेकिंग टेक्निक उपलब्ध आहे जे मी आज तुम्हाला सांगणार आहे आणि त्या टेक्निकचं नाव आहे फोर्स फील्ड ॲनालिसिस. तर फोर्स फील्ड ॲनालिसिस काय आहे आणि तो कसा वापरायचा हे मी तुम्हाला सांगण्यापेक्षा डायरेक्ट वापरून दाखवतो. चला तर मग बघूया ही टेक्निक वापरून आपण आपलं डिसिजन मेकिंग सोपं किंवा सहज कसं करू शकतो ते. मित्रांनो, कर्ट लेविन या अमेरिकन सायकॉलॉजिस्टने फोर्स फील्ड ॲनालिसिसचा शोध लावला. इफेक्टिव्ह डिसिजन मेकिंगसाठी फोर्स फील्ड ॲनालिसिस ही पद्धत कर्ट लेविन याने वापरली. या पद्धतीमध्ये आपल्याला दोन गोष्टी करायच्या असतात. पहिलं म्हणजे ज्या डिसिजनचे फायदे म्हणजेच ड्रायव्हर्स आणि डिसिजनचे तोटे म्हणजे ऑब्स्टॅकल्स अडथळे हे शोधायचे असतात. जसं आपण प्रोज आणि कॉन्स फायदे आणि तोटे शोधतो तसंच हे आहे. इथे मी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. ॲडिशनल मॅनपॉवर आपल्याला एखाद्या कामासाठी रिक्रूट करायचे आहे. उदाहरणार्थ तुमच्या एका डिपार्टमेंटमध्ये एखाद्या व्यक्तीला ॲडिशनल मॅनपॉवर पाहिजे आणि ते तुम्हाला जस्टिफाय करायचं आहे किंवा ते तुम्हाला डिसिजन घ्यायचं आहे की इथे मॅनपॉवर द्यायची की नाही द्यायची. जनरली बिझनेसमध्ये तुमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला ही अशी केस बघायला मिळाली असेल. आपण तेच एक्झाम्पल घेतलेलं आहे ॲडिशनल मॅनपॉवरचं आणि आता आपण बघूया त्याचे ड्रायव्हर पॉईंट काय आहेत म्हणजे प्रोज काय आहेत म्हणजेच फायदे काय आहेत. पहिला फायदा आहे इन्क्रीज प्रॉडक्टिव्हिटी म्हणजेच नवीन माणूस अपॉइंट केल्यामुळे आपली कार्यक्षमता आपली उत्पादकता वाढेल. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे एक्सपेक्टेड सेल्स किंवा बिझनेस ग्रोथ. प्रोडक्टिव्हिटी वाढल्यामुळे आपोआप बिझनेसमध्ये ग्रोथ होईल. ती किती होईल हे तुम्हाला कॅल्क्युलेट केलं पाहिजे. त्यानंतर यू कॅन फोकस ऑन मोर क्रिटिकल टास्क. तुमच्या हाताखाली एक माणूस वाढला तर तुमचं थोडंसं काम त्याच्याकडे जाईल आणि त्यामुळे अधिक चांगलं, अधिक उपयुक्त, अधिक महत्त्वाचं काम करण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ मिळेल म्हणजेच तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढेल. आणि आणखीन एक फायदा म्हणजे बॅकअप किंवा रिप्लेसमेंट रिसोर्स मिळेल. म्हणजेच एखाद्या व्यक्तीने सुट्टी घेतली किंवा काही अडचणीमुळे तुम्हाला ॲडिशनल मॅनपॉवरची गरज लागली तर इथे तुमच्याकडे ऑलरेडी एक माणूस अवेलेबल असेल. तर हे झाले फायदे किंवा ड्रायव्हर्स. आता आपण बघूया ऑब्स्टॅकल्स म्हणजेच अडथळे काय असणार आहेत. पहिला आहे लिमिटेड बजेट. तुमच्याकडे जे मॅनपॉवरचं बजेट दिलं गेलेलं आहे त्यामध्ये ॲडिशनल माणूस घेणं तुम्हाला शक्य होणार नाही. दुसरा आहे रिक्रुटमेंट अँड ट्रेनिंग कॉस्ट. जर माणूस बाहेरून सिलेक्ट करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला नोकरीची ॲड देणं आवश्यक आहे, त्यासाठी बाहेरून माणूस शोधणं आवश्यक आहे, त्यासाठी तुम्हाला इंटरव्ह्यू प्लॅन करावे लागतील, त्यासाठी तुम्हाला ट्रेनिंग कॉस्ट आहे. जर नवीन माणूस आला तर त्याला ट्रेनिंगही द्यावी लागेल. तर या सर्व कॉस्टचा देखील विचार केला पाहिजे. त्यानंतर अजून एक अडथळा आहे इफेक्ट ऑन अदर डिपार्टमेंट. जर एका डिपार्टमेंटमध्ये ॲडिशनल मॅनपॉवर दिली तर साहजिकच इतर डिपार्टमेंटला देखील आणखीन मॅनपॉवर मागावंसं वाटेल किंवा ते मागतील. तर हा देखील एक तुम्हाला अडथळा असू शकतो. तर अशा प्रकारे आपण प्रोज आणि कॉन्सचे लिस्ट बनवून घेऊया. या लिस्टमध्ये बघा ड्रायव्हर्स म्हणजे पॉझिटिव्ह पॉईंट म्हणजेच फायदे जास्त आहेत आणि तोटे थोडे कमी आहेत. परंतु याचा अर्थ असा नाही की आपण जास्त फायदे बघून हे डिसिजन घेतलं पाहिजे. फोर्स फील्ड ॲनालिसिसमध्ये आपल्याला काय करायचं आहे, या प्रत्येक पॉईंटला आपल्याला 1 ते 5 असे गुण द्यायचे आहेत. हे गुण म्हणजे तो पॉईंट किती महत्त्वाचा आहे किंवा त्याचा इफेक्ट काय असणार आहे त्यावर डिपेंड आहेत. म्हणजेच जर तुम्ही त्याला 1 गुण दिला तर त्याचा कमी इम्पॅक्ट आहे, कमी इफेक्ट आहे किंवा हा पॉईंट कमी महत्त्वाचा आहे आणि 5 मार्क्स दिले तर हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे किंवा याचा खूप जास्त इफेक्ट होणार आहे. तर अशा प्रकारे 1 ते 5 असं प्रत्येक पॉईंटसाठी आपल्याला रँकिंग करायचं आहे. हे बघा इथे प्रत्येक पॉईंटला रँकिंग दिलेलं आहे. आपण इन्क्रीज प्रोडक्टिव्हिटीला 3 रँकिंग दिलेलं आहे आणि हे तुम्ही तुमच्या मते, तुमच्या ॲनालिसिसमुळे, तुमच्या स्टडीमुळे तुम्हाला जे वाटते ती रँकिंग द्या.
त्यानंतर एक्सपेक्टेड सेल्स बिझनेस ग्रोथ ला 2 पॉईंट दिलेले आहेत, कारण ही डायरेक्ट बिझनेस ग्रोथ नाही आहे. जी व्यक्ती आपण घेणार आहोत ती सेल्समध्ये नसणार आहे, ती वेगळ्या फंक्शनमध्ये असणार आहे. त्यामुळे डायरेक्ट बिझनेस ग्रोथवर परिणाम होणार नाही, परंतु ओव्हरऑल प्रोडक्टिव्हिटी वाढणार आहे. त्यानंतर पुढील पॉईंटला आपण 4 गुण दिलेले आहेत, कारण तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढेल, तुम्हाला जास्त वेळ मिळेल, म्हणून आपण याला 4 पॉईंट दिलेले आहेत. आणि सगळ्यात शेवटचा रिप्लेसमेंट किंवा बॅकअपसाठी 1 पॉईंट दिलेला आहे, कारण प्रत्येक वेळेला तुम्हाला रिप्लेसमेंट किंवा बॅकअपची आवश्यकता भासेलच असं नाही. तर अशा प्रकारे आपण इथे पॉईंट्स दिलेले आहेत. आता असेच पॉईंट्स आपण ऑब्स्टॅकल्समध्ये देऊन बघूया. लिमिटेड बजेट हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे, कारण तुमच्याकडे बजेट खूप लिमिटेड आहे. त्यामुळे त्यामध्ये सगळ्या व्यक्तींना किंवा सगळ्यांना तुम्हाला बसवणं शक्य होणार नाही. ॲडिशनल मॅनपॉवर घेणं कठीण जाणार आहे. त्यामुळे इथे मी 5 गुण दिलेले आहेत. अतिशय महत्त्वाचा, खूप जास्त इम्पॅक्टवाला पॉईंट आहे हा. त्यानंतर रिक्रुटमेंट अँड ट्रेनिंग कॉस्टला 3 गुण दिलेले आहेत. आणि सगळ्यात शेवटचा इफेक्ट ऑन अदर डिपार्टमेंट्सला 4 गुण दिलेले आहेत. हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे, कारण जर इतर डिपार्टमेंटला कळलं की ॲडिशनल मॅनपॉवर सँक्शन झालेली आहे, तर ते त्यांच्यासाठी देखील ॲडिशनल मॅनपॉवर मागू लागतील आणि तुम्हाला कदाचित त्या सँक्शन किंवा अप्रूव्ह कराव्या लागतील. तर म्हणून हा महत्त्वाचा पॉईंट आहे आणि याला आपण 4 गुण दिलेले आहेत. आता बघा, दोन्ही ठिकाणी जेवढे गुण आहेत त्या गुणांची आपल्याला बेरीज करायची आहे. जर ड्रायव्हर्समध्ये आपण बघितलं तर 3 + 2 + 4 + 1 म्हणजेच आपल्याला 10 गुण मिळालेले आहेत. तर ड्रायव्हर साईडला 10 गुण आहेत. तेच जर आपण ऑब्स्टॅकल साईडला बघितलं तर 5 + 3 + 4 म्हणजेच 12 गुण आपल्याला इथे ऑब्स्टॅकल्समध्ये आलेले आहेत. आता जर तुम्ही दोघांना कम्पेअर केलं तर ड्रायव्हर्सचे 10 पॉईंट आणि ऑब्स्टॅकल्सचे 12 पॉईंट मिळून ऑब्स्टॅकल्सचे जास्त होतात. म्हणजेच ॲडिशनल मॅनपॉवर घेण्याचा तोटा जास्त आहे, फायदा कमी आहे, आणि म्हणून तुम्ही ॲडिशनल मॅनपॉवर अप्रूव्ह करणार नाही. हे झालं डिसिजन फोर्स फील्ड ॲनालिसिस ही मेथड वापरून. अतिशय सोपी मेथड आहे ही, आणि फक्त बिझनेसमध्येच वापरायची असं नाही, तुम्ही तुमच्या पर्सनल रिझनसाठी देखील वापरू शकता. उदाहरणार्थ तुम्हाला घर घ्यायचं आहे तर ते डिसिजन तुम्ही इथे अशा प्रकारे फोर्स फील्ड ॲनालिसिस वापरून घेऊ शकता. किंवा गाडी घ्यायची आहे, किंवा एखादा कोर्स करायचा आहे, किंवा एखादी वस्तू विकत घ्यायची आहे. कुठल्याही प्रकारचं तुम्ही पर्सनल किंवा प्रोफेशनल किंवा ऑर्गनायझेशनल डिसिजन यामध्ये घेऊ शकता. तेव्हा ही सोपी मेथड अवश्य वापरा. तुमच्या सहकाऱ्यांना देखील शिकवा. ऑफिसमध्ये ही मेथड कशी वापरायची ते तुमच्या टीम मेंबर्सना शिकवा, जेणेकरून तुमची ओव्हरऑल डिसिजन प्रोसेस खूप चांगली, सोपी आणि उपयुक्त होईल. धन्यवाद. मित्रांनो, नेटबीटच्या माध्यमातून विविध प्रकारची उपयोगी माहिती मराठीत आणण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो, आणि त्यासाठी आम्ही व्हिडिओज बनवत असतो, लेख लिहित असतो आणि इतर ट्युटोरियल्स देखील बनवत असतो. यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही केलेलं हे काम तुम्हाला आवडत असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना या चॅनलबद्दल जरूर माहिती द्या. जय महाराष्ट्र. धन्यवाद.